आपण पहिल्यांदा गणित घेणार आहोत. ठीक आहे, मराठी आपण लास्टला घेऊ. ओके, ठीक आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 5वीचा पेपर आहे आपला गणित, मराठी आणि गणितचा, ज्याच्यामध्ये आपला पेपर क्रमांक आहे 17 आणि याबद्दल आपण पेपर चालू करत आहोत सोल्युशन साठी. ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष असू दे. पुढे बघा, पहिला प्रश्न 26 पासून चालू करू. मराठी गणित आपण सर्वात लास्टला घेणार आहोत, ज्याच्यामध्ये बघा 69 लक्ष. 69 लक्ष आपल्याला माहिती आहे का? 69 लक्ष. पहिल्यांदा 26 पासून चालू करू. 26 69 लक्ष. 69 म्हणजे किती रे? 70 ला कमी म्हणजे किती येणार? 69 लक्ष, बरोबर. आणि 69 बरोबर आहे का? पहिला क्रमांक 3. पुढं 550 ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहिली? आंतरराष्ट्रीय म्हणजे कसं? इंटरनॅशनल. आंतरराष्ट्रीय म्हणजे कसं? एक प्रकारे इंटरनॅशनल. इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिश. इंग्लिश मध्ये कसं? देवनागरी म्हणजे मराठी. देवनागरी म्हणजे कुठलं? मराठी. मराठीमध्ये काय येतं आपलं? असा एक येतो, असे 2 येतात, 3 4. हे आपलं काय येणार? देवनागरी. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे काय येणार? 1 2 3 4. मग आपल्याला काय विचारलंय 27 की 550 ही संख्या कशी लिहिणार आपण? 550. पहिला क्रमांक किती? 2. पुढे काय सांगितलं? 28वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? बघा तुम्ही तिथं 4 ला आहे. यामध्ये पर्याय आपण बघितला तर काय बघायचे? आपल्याला ते 4 लाख म्हणजे किती संख्या सोडून 4 आहे रे ते तर बघायचं. शून्य बघायचे किती? 5 संख्या सोडून म्हणजे 6व्या स्थानाला काय आहे? 4 आहे. मग बघायचं त्यामध्ये 6व्या स्थान कुठलं आहे? पहिल्यामध्ये किती सोडून आहे बघा. पहिल्या याच्यामध्ये किती सोडून आहे? 5व्या स्थानी 4 आहे. चालेल का? नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये काय आहे? 4थ्या स्थानी 4 आहे. चालेल का? नाही. तिसऱ्या याच्यामध्ये बघा कुठल्या? दुसऱ्या स्थानी 4 आहे. चालेल का? नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये किती स्थानी आहे? 6व्या स्थानी. चालेल का? मग पर्याय क्रमांक काय आहे? 4. आपण काय करू? फक्त ती संख्या लिहू. आपला पर्याय क्रमांक 4 आहे. मग ओके, पुढं 29. 29 मध्ये काय सांगितले? 1 ते 50 मध्ये अशा किती 2 अंकी मूळ संख्या आहे की ज्यांच्या अंकांची अदलाबदली केली तर तयार होणारी संख्या ही मूळ संख्या राहते. म्हणजे काय करायचं रे याच्यामध्ये की आपल्याला सांगितले 1 ते पहिल्यांदा काय बघायचं? आपल्याला संख्या 1 ते 50 पर्यंत घ्यायची. बरं, 1 पेक्षा जास्त 50 पेक्षा लहान अशा किती 2 अंकी मूळ संख्या आहे? म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मूळ संख्या घ्यायच्यामध्ये 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आणि त्यांच्या अदलाबदली केली की संख्या मूळ संख्याच राहते. मग आपल्याला 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या विचारल्यात का? नाही. आपल्याला काय करायचंय? 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या बघायच्या आहेत आणि त्यांची अदलाबदली केल्यानंतर मूळ संख्याच येते असे संख्या मोजायच्या आहेत. मग आपण काय करू? मूळ संख्या लिहून बघू. पण आपल्याला यामध्ये काय सांगितलं? 2 अंकी. 2 अंकी पासून चालू करू. काय येईल? काय येईल? 11 13 17 19 23 31 ओके, एवढ्या आल्या. याची अदलाबदली करून बघू कुठली आहे. याची अदलाबदली केल्यानंतर काय भेटेल आपल्याला? 11. चालेल का? ही मूळ संख्या, ही पण मूळ संख्या. याची अदलाबदली केली काय भेटेल? 31. चालेल का? चालेल. तिथं काय? 71. मूळ संख्या आहे का? चालेल का? चालेल. पुढं यांची अदलाबदली केलं काय? 91. मूळ संख्या आहे का? नाही. चालेल का? नाही. यांची इथं 23. अदलाबदली केली काय भेटेल आपल्याला? 32. चालेल का? नाही. इथं 92. चालेल का? नाही. इथं काय? किती? 13. चालेल का? नाही जमणार? चालेल का? चालेल. लक्ष द्यायचं व्यवस्थित. पुढे इथं काय आहे? 73. 73 आहे का रे मूळ संख्या? 71 73 79. चालेल. इथं काय येणार आहे? 14. चालेल का? नाही. इथं काय? 34. चालेल का? नाही. इथं काय येणार आहे? 74. चालेल का? नाही. मग किती संख्या आल्या रे बघायला? 1 2 3 4 5. किती? 5 संख्या आहेत. नाही तर मला मगाशी कोणतरी म्हटलेलं की 10 धरायच्यात का? नाही का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाल्या. चालेल का? असे विचारले का आपल्याला? नाही. अशा संख्या हुडकायच्या आहेत
प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय विचारलं आपल्याला? अशा संख्या शोधायच्या की ज्याच्या संख्यांच्या जे अंक आहेत त्यांची अदलाबदली केल्यानंतर येणारी संख्या सुद्धा काय राहते? मूळ संख्या राहते. आलं का लक्षात? एकूण किती संख्या बनल्या असं विचारले का? नाही. मग आपल्याला काय बघायचंय की अशी संख्या किती आल्या आपल्या? 5. आलं का लक्षात? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 29 झाला, 30 बघू. 30 काय दिलाय की 3,75,436 ही संख्या 3,48,752 पेक्षा कितीने मोठी आहे? इथे काय करायचं आपल्याला? तुलना सांगितली, म्हणजे इथे तुलनेमध्ये काय केलं जातं? वजाबाकी का बेरीज केली जाते? काय केली जाते? वजाबाकी. नाहीतर आपल्याला काय विचारलं जातं की माझ्याकडे 10 चॉकलेट आहेत, त्याच्याकडे 8 चॉकलेट आहेत, पण तुलना केली ना, माझ्याकडे कितीनेच असते. कसं काढलं? वजाबाकी केलं. पण तुलना विचारली की एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती न मोठी, हे कसं काढलं जातं? तुलना करून. कसं करून? वजाबाकी करून. आपल्याला काय काढायची इथं? वजाबाकी. मग आपण वजाबाकी काढू. 30 मधलं बघा, आपण संख्या 3,75,436 वजा 3,48,752. ठीक आहे. आपण दोन सोल्यूशन वाढले, ते कशासाठी असतात? एक हजार स्थानासाठी आणि एक लक्ष स्थानासाठी. लक्षात ठेवायचं, ते मोजायला किंवा म्हणायला संख्येचं वाचन करण्यासाठी सोपं पडतं. मग लक्ष द्यायचं की याच्यामध्ये की आपण बघत जायचं. सोडून तू जर पेपर बघ इकडे तिकडे नको मुंडी आलो. मग याच्यामध्ये बघा की एकच नाही 6 आहे. 6तून 2 चालवायचे, 6तून 2 गेले किती राहते? 4. 3तून 5 जातात तर मनाचा येतला संख्या झाली 13. 13तून 5 गेले किती राहिले? 8. इथं मनाचा येतला इथं लगेच घेऊन टाकायचं. संख्या झाली इथं 8. 4तून 8 जातात तर मनाचा येतला संख्या झाली 14तून 8 गेले किती राहिले? 6. इथं मनाचा येतला इथं देऊन टाकलं, संख्या झाली इथं 9. 5तून 9 जातात तर मनाचा संख्या झाली 15तून 9 गेले. इथं मनाचा येतला इथं देऊन टाकला, संख्या झाली इथं 5. 7तून 5 गेले 2. 3तून 3 गेले 0. पुन्हा 3 संख्या झाली फॉर्म दिला. काय आलं? 26,784. आलं का लक्षात? व्यवस्थित? ठीक आहे का? पर्यायामध्ये आपल्या पर्याय क्रमांक 26,784 पर्याय क्रमांक 4. पुढं 31 मध्ये काय सांगितलंय? 48,048 भागिले 8 भागाकार करायचंय. 48,048 भागिले काय करायचंय? 8. 8 ने भाग लावायचा. पहिल्यांदा संख्या होतून घेतली 4. 4 1 8च्या पाड्या, त्यापेक्षा लहान संख्या 0, भाग लागला 0चा. ठीक आहे. आता इथून खऱ्या गेम चालवणार. खरा भागाकार 2 संख्येपासून चालवणार आहे. जसे काय? 48 1 8च्या पाड्यामध्ये किती वेळा झाली? भाग लागला, खाली मांडले 48. कितीतून किती गेले? किती राहिले? 0. 0वर 0 घेतले, संख्या झाली 0. 0 एका 0च्या पाड्यामध्ये भाग लागला 0चा, बाकी राहिले 0. 0वर 4 घेतले, संख्या झाली 4. 4 1 8च्या पाड्यामध्ये नाही, मग भाग लागला 0चा. त्यापेक्षा लहान संख्या 0च्या 8च्या पाड्याची संख्या कुठली? 0. भाग लागला 0चा, खाली मांडले 0. कितीतून किती गेले? 4तून 0 गेले, किती राहिले? 4. 4वर 8 घेतले, संख्या झाली 48. 48 1 8च्या पाड्यामध्ये किती वाजता भाग लागला 6चा. 8 48 आणि बाकी खाली लिहिले 48 मधून 48 गेले, किती राहिले? 0. 8 1 आपलं उत्तर किती आलं? 6,006. काय देता म्हणणार? इथं चूक कशी होते? काय गडबड केली की 8 च 48 0 8 च 48 706 आहे का पर्यायामध्ये? आहे की नाही? पण इथं पहिला पर्याय असाय पाहिजे होता 606. म्हणजे कसं झालं? लगेच क्लिक करतात, लगेच गोल करून टाकतात, फसवण्यासाठी असतं ते. कळतंय? त्यामुळे चालेल का? नाही, हे आपलं बरोबर आहे. पद्धत व्यवस्थित लक्षात ठेवायची. शांत डोक्याने पेपर सोडायचे. काय गडबड केली तुम्हाला मार्क मिळणार नाही. तुम्ही पेपर सोडवताना कुठले काय गडबड करत असताल, तुम्हाला त्यामध्ये कुठलं तुम्ही पेपर लवकर सोडवला म्हणून तुम्हाला काही एक्स्ट्रा मार्क भेटणार आहेत का? अर्धा 1 मार्क किंवा बक्षीस भेटणार? तांब्या फुलपात्र काय बक्षीस भेटणार आहे का? नाही. त्यामुळे काय गडबड नाही करायची. शांत डोक्याने पेपर सोडवायचा.
कळते? 5 सेकंद एक्स्ट्रा लागू द्या, पेपर व्यवस्थित सोडवायचा, अजिबात काय गडबड करायची नाही. पुढे बघा 31 झाला. 32 बघा. 32 काय दिलं आपल्याला? 1 3 7 9 हे अंक वापरून तयार होणारी 7 अंकी लहानात लहान संख्येच्या 1000 स्थानी कोणता अंक येईल? आपल्याला काय बनवायचे? लहानात लहान म्हटल्यानंतर आपण काय करतो त्याचा? त्यामध्ये हे 4 अंक आहेत. किती अंक आहेत आपल्याकडे? 1 3 7 आणि 9. यांच्यापासून लहानात लहान संख्या बनवायची. आपण काय करतोय? चढत्या क्रमाने मांडतो की उतरत्या क्रमाने मांडतो? चढत्या क्रमाने. मग काय येणार संख्या आपली? 1379. ही 4 अंकी झाली. आपल्याला किती अंकी विचारली? 7 अंकी. मग कुठली संख्या रिपीट करावी लागेल? 1. बरोबर. मग काय येणार? आपण एक संख्या रिपीट करणार. 1 2 3 नंतर झालं का रे आपलं 7 अंकी? झाले. आलं लक्षात कसं करायचं? मग मोठ्यात मोठी बनवायची लगेच 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 मोठ्यात मोठी बनवू आपण. काय बनेल? हे आपण हे कुठला क्रम मांडला आपण? चढता क्रम. उतरता क्रम बनवू. उतरता क्रम काय बनणार आहे आपला? पहिल्यांदा उतरता क्रम लावायचा. 9731. मग याच्यामध्ये काय करणार आपण? 7 पाहिजे आपल्याला. मग आपण अंक काय करणार? रिपीट करणार. झाली का 7 अंकी आपली? काय होईल संख्या? 99,99,721. ही काय होणार? मोठी ही लहान संख्या. आलं का लक्षात? पुढे 32 झालं. 33 बघू आपण. 33 बघा. या संख्या आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती? या संख्या काय करायच्या? जेव्हा तुम्हाला चढतं उतरतं क्रम येतो, पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची, संख्या कशा मांडायच्या? तुम्हाला एका खाली एक व्यवस्थित मांडायच्या आहे. मग आपण संख्या एका खाली एक मांडून बघू. मग बघू आपल्याला काय भेटते. $89,960 $89,700. ओके. यामध्ये व्यवस्थित मांडायचं बरं का? एका खाली एक संख्या बरोबर आली पाहिजे. अच्छा, कुठे? बरोबर 86 तुम्हाला किती दिसलं? 86 बघा. आता याच्यामध्ये बघा, आपण मेन लक्ष काय द्यायचं? एका खाली एक संख्या व्यवस्थित आल्या पाहिजेत. स्थान महत्वाचे. एका खाली एक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार दश हजार, लक्ष दशलक्ष, हे सगळं एका खाली एक व्यवस्थित आलं पाहिजे. मग काय करू आपण? एका खाली एक मांडले, आपली मांडणी व्यवस्थित झालेली आहे. मग आपण कुठून बघतो? एकक पासून सुरुवात करतो का सर्वात मोठ्या स्थानापासून सुरुवात करतो? सर्वात मोठ्या स्थानापासून. मग याच्यामध्ये आपण एक अशी उभी रेष ओढून बघू. इथं दिसतं 8 8 8 8 आहे का? काय सांगता येईल का कुठलं मोठं छोटं आहे? सांगता येईल का? दुसरी इथं बघा 9 9 6 9 इथं सांगता येईल. सर्वात लहान तर मला काढते. आपल्याला कुठला क्रम लावायचा याच्यामध्ये? बघा उतरता. सर्वात मोठी पाहिजे. बरोबर. मग मला एक छोटी तर माहिती आहे. बरोबर. सर्वात मोठी तर अजून काही नाही, पण सर्वात छोटी संख्या माहिती आहे. ह्याचा क्रम काय येणार आहे? सर्वात 4 नंबर. काय येणार आहे? सर्वात 4 नंबर. सर्वात लहान संख्या तर मिळेल. ही काय असणार आपली? लहान. बरोबर का? हे काय ना सर्वात लहान संख्या. मग अजून एक की वडू काय बेटा आपल्याला? 6 6 0. 9 नाही का? 9 झाला ना? 9 आपण काढली, बाजूला काढून ठेवू. 9 झाली आपण. 6 6 0. आता दुसरी मला लहान संख्या लावली. हे किती येणार आहे? 3 नंबरला. आता इथं 6 6 झालं. आता याच्यामध्ये बघा 0 आणि 6. याच्यामध्ये लहान संख्या मिळाली वरची. हे किती येणार आहे? 2 नंबरला. आणि येणार आहे 1 नंबरला. मग सर्वात मोठी आपल्याला मिळाली, सर्वात लहान आपल्याला मिळाली, आणि आपल्याला काय विचारलंय? याच्यातील फरक. मग काय येणार आहे? 89,660 वजा सर्वात लहान काय येणार आहे? 86,960. याची करायची वजा. 0 तून 0 गेले 0, 7 तून 6 गेले 0, 6 तून 9 जातात का? मनाचा घेतला. संख्या झाली 16, 16 तून 9 गेले, किती राहिले? 7. इथं मनाचा घेतला, इथं देऊन टाकला. संख्या झाली 7, 9 तून 7 गेले 2, 8 तून 8 गेले 0. आपली संख्या काय? 2060 आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला काय दिलाय? व्यवस्थित वाचा. आपल्या पदावली दिलेली आहे. पदावली दिली. पदावली काय दिली? 76 भागिले 4. काय नीट लक्ष द्या.
76 भागिले 4 वजा 3 गुणिले कंसामध्ये 8 वजा 2 आणि वजा 3. ओके. मग याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण पदावली सोडत असतो काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. पदावलीचे काही नियम आहेत आपल्याकडे. कोणते नियम रे, कुणाला आठवते सांगा? बरोबर, काय आलं रे? कंचे भागू बेव. कंचे म्हणजे काय? कंसाचे. पहिल्यांदा कंस सोडवायचा. कुठे कंस दिला असेल सर्वात पहिल्यांदा आतला कंस. म्हणजे तुम्ही म्हणता कंसात कंस आला तर कुठला सोडवायचा? दोन कंस आले तर दोन्ही कंस एक साथ सोडवू शकता. जर कंसाच्या आत कंस आला तर सर्वात आत जो कंस असतो तो पहिल्यांदा सोडवायचा. मग त्याच्यानंतर काय? कंचे भागू बेव म्हणजे काय? भागाकार गुणाकार पहिल्यांदा सोडवायचा. त्या दोन्हीपैकी जे पहिल्यांदा येईल, पहिले भागाकार गुणाकार पहिल्यांदा सोडवायचा आणि नंतर मग उरलेली बेरीज वजाबाकी लास्टला सोडवायची. मग आपण काय करू? सोडवायला घेऊ. पहिल्यांदा मांडणी करून घेऊ. काय दिलं आपल्याला? 74 भागिले 4 वजा 3 गुणिले कंसामध्ये 8 वजा 2 वजा 3 बरोबर 3. बरोबर. 76. हो, काय नाही, कधीतरी फरक पडतो तुमच्या दिसण्यात. 76 लिहिलेलं मी. मग आपण भागलं. पहिल्यांदा आपल्याला बघा इथं भागाकार आहे आणि इकडं कंस. कंस आणि भागाकार एक साथ सोडू शकतो आपण. कारण की इथं कंस कसं, तुम्ही म्हणता पहिल्यांदा कंस सोडवायचा, सोडू शकतो, काय अडचण नाही. आणि हा कसा इथं तो वजा आहे ना, मग ह्या दोन हे वेगळं होतं आणि हे वेगळं होतं. मग याच्यामध्ये आपण हे एक साथ सोडू शकतो. काय 4 ने भाग लावायचा, काय 19 चोक 76. 19 वजा 3 गुणिले इथं 8तून 2 गेले 6, 6तून 3 गेले 3, म्हणजे 3 गुणिले 3. 19 गुणिले 3 3 9. 19 मधून 9 गेले, किती राहिले? आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. चला पुढं 35. 35 मध्ये बघा आपल्याला काय विचारलंय? 19 दशांश चिन्ह 8 आणि यांची आपल्याला तुलना करायची. 19 दशांश चिन्ह 7 5. कशी करणार तुम्ही तुलना? तुम्ही म्हणाली तर 8 इथं 75 आहे. 75 मोठा 8 पेक्षा, बरोबर आहे? नाही. मग आपण काय करायचंय? तुम्हाला जर दशांश चिन्हामध्ये तुलना आली तर सेम ह्याच्यासारखं करायचं. इथं कसं आपण रेषा ओढून केले, सेम प्रकारे तुम्ही करू शकता, तरी सुद्धा तुम्हाला उत्तर मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. काय? दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग आपण काय करू? 19 दशांश चिन्ह 8 0 आणि 19 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आले का हे महत्वाचं आहे. 7 5. मग आता बघायचं इथं काय सांगता येईल का? नाही. इथं काय करता येईल का? नाही. इथं काय करता येईल का? हा. इथं काय? इथं 80 इथं 75 आहे. मोठं कुठलं आहे? हे वालं. आपण काय करतो? मोठ्याकडं तोंड करतो. त्याला मग असं समजा तुम्ही, तर तुमचं तोंड समजा. तुम्ही काय करता? तुम्हाला एक मोठा केक दिला, छोटा केक दिला किंवा बिस्किट दिलं, काय करणार तुम्ही? केक खाणार ना? लेच केक कडे पळत जाणार, माझा केक माझा केक माझा केक आहे ना. मग त्यामध्ये काय करणार तुम्ही? जी मोठी वस्तू देते तुम्हाला, खाऊ जो मोठा दिला त्यावेळेस त्याला तुम्ही जास्त देणार, बरोबर नाही? त्या मोठ्या गोष्टीकडे तुम्ही जाणार. मग त्यामुळे आपण मोठ्या गोष्टीकडे काय करतो? तोंड करतो. म्हणून आपण काय करायचं? मोठ्या संख्येकडे तोंड. ओके, चला पुढे बघा. तुम्ही मगर म्हणू शकता, सुसर म्हणू शकता, या तुम्ही स्वतःच तोंड म्हणू शकता. सगळे तोंड काय असतं? समान असतात. खाण्यासाठीच मागं पळत असतात. चला पुढे बघा. 35. 35 नंतर आपण बघू 36. 36 काय दिलंय की 345 गुणिले 36 बरोबर बॉक्स गुणिले 10. आता बॉक्स आपल्याला माहित नाही, बॉक्सला आपण x मानू. काय मानू? x मानू. कुठं बॉक्स काढत राहणार? x मानू. तुम्ही एबीसीडी मानलं, तुम्ही म्हणता एक्सच का मानायचं? काय हरकत नाही. एबीसीडी ए टू झेड पर्यंत कुठले अक्षर तुम्ही मानू शकता. आपण कसं असतं? एक्स मानतात अगोदरपासून. काय म्हणतात? एक्स. अशी परंपरा असते ना, तसं परंपरा प्रतिष्ठान काहीतरी. आता माझ्या डायलॉग लक्षात नाही. ओके, मग आपण काय असतं? परंपरेनुसार आपण एक्स मानू. ज्याला जे माहित नाही त्याला आपण एक्स मानतो. मग एक्स मानले, मग काय करणार? एक्स ला हे 10 गुणिले, गुणिले तिकडे आले काय होणार? भागिले, म्हणजे 345 गुणिले 36 भागिले 10 बरोबर काय येणार आहे? आले का लक्षात? मग काय करायचं? गुणाकार करून नाही भागलो आपण. ठीक आहे, 5 ने भागलो. 5 दुने 10, 5 36, 5 9 45 राहिले. बे कबे बाकी एक वर सांगितले 16
बे 38 आलं का लक्षात? मग x ची किंमत x बरोबर काय येणार आहे? 69 गुणिले 18 आलं का लक्षात? मग याच्यामध्ये 69 गुणाकार करा 98 62 असेल हाताला 16 खाली म्हणतात 2 18 108 बेरीज करायची 8 आणि 6 1404 हातचा लय किती आपला गुणाकार किती आला 1242 पण याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे की त्याच्यामध्ये आपल्याला गुणाकार अजून इझिली करते जसं की बघा आपण ते थोडस आपण हे शिकलेलं आठवते का फॉर्म्युलेट जर a + b ब्रॅकेट्स करत असलं काही शिकलेलं आठवते का गुणाकार कसा करायचा शिकलेय का तर त्याच्यामध्ये एक छोटासा फॉर्म्युला आहे जो बघा की तिथं आपण जे 69 आहे 69 एवढी मोठी संख्या मला जमत नाही आपण काय करू त्याचं लिहू 70 वजा 1 गुणिले 18 हे करता येईल का मग काय करायचं त्याची फोड केली ना आपण 69 ला कसं लिहू शकतो 70 वजा 1 लिहू शकतो मग काय करू आपण 18 ने याला पहिल्यांदा गुणायचं 18 सत्ती 26 असे आणि हा शून्य त्याला लावायचा चिटकून टाकायचा आणि 18 1 18 हे वजाबाकी जमते मग आहे ना वजाबाकी मला लय सोपी मला लय आवडते वजाबाकी मग काय करणार 0 तून 8 जातात का नाही मनाचा संख्या झाली 10 10 तून 8 गेले किती राहिले 2 इथं मनाचा येतो इथं देऊन टाकायचा ही संख्या झाली 2 6 तून 2 गेले 4 बरोबर आहे तसं 1200 भेटत आलं कसं माप उत्तर आलं लक्षात पुढचा प्रश्न काय आपला 37 मध्ये बघा संख्या व त्यांचे अवयव यांच्या जोड्या दिल्या आहे त्यातून गटात न बसणारी जोडी ओळखा म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे संख्या आणि त्याचे अवयव म्हणजे काय असतं नेहमी संख्येचे अवयव म्हणजे जी संख्या दिली आहे आणि अवयव दिले आहे अवयवाने त्या संख्येला भाग गेला पाहिजे बरोबर का तसं बघू आपण पहिलं पर्याय लिहून घेऊ आपण 37 108 आणि 9 दुसरे दिले 135 आणि 9 102 आणि 13 आणि 91 आणि 7 ठीक आहे 9 ची कसोटी काय रे बरोबर संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग केला असल्यास त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो इथं 8 आणि 1 9 ने भाग जातो इथं यांची बेरीज बघायची 3 आणि 1 4 5 आणि 4 9 ने भाग जातो तुम्ही म्हणा 2 2 पुढचं बघू पुढचं काढू 91 ला भाग जातो का हे लास्टला काढू आपण 13 लई मोठी संख्या आपल्याला पाडायची नाही म्हणून येतं का पाड आहे का 113 च्या पाड्यामध्ये आहे का एवढं तरी कळलं की हे नाही इथं 7 ने भाग ना 23 7 91 बरं ह्याला पण जातं मग आता आपल्याला काय करावं लागेल फोड काढावं लागेल काढावं लागतील का मूळ अवयव काढावं लागतील का कसं करणार सांगा आपल्याला काय विचारलंय सॉरी गटात न बसणारी आपल्याला काय विचारलं गटात न बसणारी असं माझ्याकडून पण चूक झाली तुमच्याकडून पण होऊ शकते काय विचारलं आपल्याला गटात न बसणारी जोडी कोणती तुम्ही जर एकच पर्याय बघितला असला समजा एखाद्या व्यक्तीनं माझ्याकडून पण चूक होते तुमच्याकडून चूक झाली प्रश्न अर्धाच वाचला त्यामध्ये काय केलं तुम्ही म्हटलं संख्या आणि अवयव लगेच बघायचं 108 9 9 ने भाग जातो गोल रंगवला लगेच गोल रंगवून टाकला येईल उत्तर बरोबर नाही सुरुवातीला सांगितलेलं काय शांत डोक्याने पेपर सोडायचा मीच गाईड करते तुमच्याकडून पण होऊ शकते चला पुढं 37 झालं 38 बघा 38 प्रश्न आपला काय दिलाय एका माळे 55 मणी याप्रमाणे 130 माळा तयार केल्या तर 39 मणी होतात तर माळेतील एकूण मण्यांची संख्या किती म्हणजे आपल्याला काय सांगितलंय एका माळ्यात 55 मणी एक माळ बरोबर किती 55 मणी एक माळ बरोबर 55 मणी मग आपल्याला काय विचारलं एकूण अशा माळा किती आहेत रे 130 पण 130 माळा त्याच्यामध्ये कसं करणार आहे आपण 130 गुणिले 55 आपण मांडणी करतो 130 गुणिले 55 मग त्याच्यापेक्षा आपल्याला सोपं काय पडेल उलट केलेलं तुम्ही अशी मांडणी केली पण त्याला घाबरायची गरज आहे का नाही तुम्ही मुद्दामून मांडणी केली
एकशे तुम्ही म्हणा 55 पाडा येत नाही आम्हाला काय करू, मग तुम्ही म्हणा एक एक गुणत बसणार 500 5 तरी 15 नंतर पुन्हा येतं असं करून हे करण्यापेक्षा काय करायचं 13चा पाडा येतो बरोबर. 55 गुणिले 130 हा एक शून्य काढून ठेवला मी. तेरी पाची 65 5 हाताला 6 तेरी पाची 65 65 6 71. मग काय आलंय एकूण माळा आपल्या 7150. या माळ्या किती आहेत एकूण 130 माळांमध्ये. आणि आपल्याला काय विचारलंय की एकूण हेच विचारलंय का आपल्याला. आपल्याला काय सांगितलंय अजून 39 मणी उरतात बरोबर. मग 39 मणी उरतात मग ते पण मिळवलं पाहिजे. आपल्याला विचारलं एकूण मणी किती, काय विचारलं आपल्याला एकूण मणी किती. हे आपले काय झाले एक 7150 जे मणी आले ते कशात आहे 130 माळांमध्ये. आपल्याला एकूण मणी विचारलं शिल्लक किती राहिले 39. 39 आपण मिळवू त्यामध्ये 9 0 9 5 आणि 3 8 7189. काय काय बरं अरे एकूण मनी विचारलं माळेतले उत्तर काय दिले प्रश्न व्यवस्थित वाचायचा. माळेतील एकूण मनी विचारले नाही. हो नाही सर. तर माळेतील एकूण मण्यांची संख्या किती, माळेतील एकूण मण्यांची संख्या किती प्रश्न काय पुन्हा वाचा. बघा प्रश्न काय दिलाय एका माळेत 55 मणी याप्रमाणे 130 माळा केल्या असता 39 मणी उरतात तर माळेतील एकूण मण्यांची संख्या किती. 39 नाही धरून चालणार. हे झाले एकूण. उत्तर चेंज करा काही जणांचे मार्क जाणार आहे. बसवण्यासाठी त्यांनी केलं ते. ओके आपलं उत्तर काय झाले 7150. इथे काय येणार आपले माळेतील उत्तर काय येईल आपलं 7150. ओके ओके दोन करा तेच तर मग तुम्ही तेच तर मी म्हटलं काहीच नाही शंभर. काय दिले बघा याच्यात. 7100. एकच प्रश्न बदलायला लागेल किंवा नाही ना उत्तर बदलू. उत्तर बदलणं सोपं आहे. उत्तर बदलणं सोपं. उत्तर बदला. उत्तर पत्रिकेत परीक्षेसाठी लिहून चला पुढं चल 38 39 बघा एका खोक्यात 24 बिस्किट पुढे आहेत. बिस्किटांचे पुढे मावतात तर 864 बिस्किटांचे पुढे ठेवण्यासाठी असे किती खोके लागतील. जसे की बघा मोठ्या कंपनी असतात पार्लेचं बिस्किट पुढे बघितलं त्याचं पाकिट येतं माहितीये का पाकिट येतं. मग त्याच्यामध्ये ते पाकिट कितीच असतं कितीच असतं बघितलंय कधी होलसेल मधून आणलेलं असतं कितीच असतं. अरे बिस्किटच पाकिट. अरे मोठं पाकिट एक बिस्किट नाही घेऊन येतो तुम्ही होलसेल मध्ये येतं मोठं पाकिट भेटतं. त्यात बिस्किट किती असतात 24. 2 डझनाचं ते पाकिट असतं. कितीच 2 डझनाचं. तुम्ही बघितलं नाही का त्या दिवशी जनरलच्या दिवशी आपण बिस्किट वाटले त्याचे पाकिट मी फाडलं ते कितीच होतं त्यामध्ये 24. म्हणजे कंपनीज काय करतात शक्यतो 24-24चं पाकिट करतात. डिपेंड करतं कंपनीची कंपनी पण साधारण सगळेजण काय करतात 24चं एक पाकिट बनवतात. मग 24चं पाकिट बसवण्यासाठी त्याची एक साईज असते मग ते एका बॉक्स मध्ये काय काय बसवतात. तर आपल्याला काय सांगितलंय एका खोक्यात 24 बिस्किट पुढे मावतात म्हणजे एक खोके याच्यामध्ये किती मावतात एक खोके याच्यामध्ये किती 24 पुढे तर 864 तर 864 बिस्किट पुढे किती खोक्यांमध्ये मावतील. एकमान पद्धतीमध्ये जमेल. एकमान पद्धतीमध्ये जमेल काय मग मांडायची तिरकस गुणाकार करायचा x बरोबर काय 864 गुणिले 1 भागिले 24.
24 न भाग लावायचा 24 चा पाडा येतो रे सांगा. पहिल्यांदा संख्या उतरून घेतली 8 8 आहे का 24 च्या पाड्यामध्ये नाही. आपण डायरेक्ट 86 पासून पुसतो. भाग लागला शून्याचा खाली म्हणजे शून्य. कितीतून किती गेले 8 तून शून्य गेले असे शिल्लक राहिले 8 8 वर 6 घेतले संख्या झाली 86. 86 आहे का 24 च्या पाड्यामध्ये नाही. त्यापेक्षा लहान संख्या 72. किती वाजता 24 त्रिक 72. भाग लागला 3 चा. 24 च्या पाड्यामध्ये तिसरा स्थानी कुठली संख्या आहे 72. खाली मांडले 72. कितीतून किती गेले किती राहिले 14. 14 वर 4 घेतले संख्या झाली 144. 144 आहे का 24 च्या पाड्यामध्ये किती वाजता भाग लागला 6. खाली मांडले कितीतून किती गेले किती राहिले 24 1 24 44 144. किती आले 36. 36 काय दगड काय ओके. x ची किंमत किती आली 36. x काय मानले आपण खोके बरोबर का खोके येणार 36 खोकी लागतील. 40 बघू. राष्ट्रीय पुस्तकालयात 17,260 कादंबऱ्या 14,232 काव्यसंग्रह व उरलेली कथेची पुस्तकं आहे. पुस्तकालयात एकूण 50,250 पुस्तकं असल्यास कथेची पुस्तकं किती. जसे लायब्ररी असते पुस्तकालय म्हणजे काय लायब्ररी. लायब्ररीमध्ये काय सांगितलं आपल्याला की 17,260 कादंबरी आहे 14,232 काव्यसंग्रह आहे आणि उरलेली कथेची पुस्तकं म्हणजे गोष्टीची पुस्तकं. मग आपण काय करू की आपल्याला जी कादंबरी आहे आणि काव्यसंग्रह यांची बेरीज करू आणि एकूण मधून वजा करू. मग उरलेलं काय भेटणार आपल्याला गोष्टीची पुस्तकं. कसं सोडवायचं लक्षात आलंय का. मग आपण सोडवायला पहिल्यांदा बघा जे दिले ते घेऊ की 17,260 काय दिलं आपल्याला कादंबरी काय दिले कादंबरी. 14,232 हे काय दिले काव्यसंग्रह. यांची बेरीज करू. यांची बेरीज काय येईल 2 6 3 9 2 2 4 7 4 किती 11. बोला ना लवकर तुम्ही. 1 आणि 1 2 आणि 3 किती 21,492. मग एकूण पुस्तक किती सांगितलं आपल्याला. एकूण टोटल पुस्तक आहे 50,250. काय आले एकूण. मग ह्याच्यातून जर आपण हे वजा केलं तर आपल्याला काय भेटेल कथेची पुस्तकं म्हणजे गोष्टीची पुस्तकं मिळतील. मग वजाबाकी करू. 0तून 2 जातात का रे नाही. मनाचा 10तून 2 गेले 8 राहिले. इथं मनाचा इथे देऊन टाकायचा 9 ने 10 संख्या झाली किती 10. 5तून 10 जातात का मनाचा संख्या झाली 15. 15तून 10 गेले 5. इथं मनाचा इथे देऊन टाकायचा संख्या झाली इथं 5. 2तून 5 जातात का मनाचा किती झाले 12. 12तून 5 गेले 7. इथं मनाचा इथे देऊन टाकला. 0तून 2 जातात का 10तून 2 गेले 8. इथं मनाचा इथं संख्या झाली 10. 10तून 2 गेले 8 राहिले. इथं मनाचा इथं देऊन टाकला संख्या झाली तर 4. 5तून 4 गेले 1. ही काय असणार आहे 18,758. ही काय झाली कथेची म्हणजे गोष्टीची पुस्तकं आहे का पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक ओके. पुढे काय दिलं आपल्याला 41 की ह्याच्यामध्ये रिकाम्या जागी कोणती चिन्ह येईल. इथं पण काय करायचं आपल्याला कंपॅरिझन करायची आहे. छोटं मोठं ओळखायचं आहे. मग काय येणार आहे 5/9 बॉक्स दिलाय आणि दुसरं दिलं आपल्याला 7/12. आता हे करण्याची आपल्याला एक पद्धत माहिती आहे ट्रिक माहिती आहे. काय असतं तिरकस गुणाकार करतो आपण बरोबर का. तिरकस गुणाकार करून काय भेटेल आपल्याला 5 गुणिले 12 चिन्ह तसं आणि 9 गुणिले 7. ह्याच्यामधून आपण त्याची कंपॅरिझन काढू शकतो. 12 पंचे 60 आणि 9 7
कुठली संख्या मोठी येणार आहे? इकडची, उजव्या बाजूची. आलं का लक्षात? कसं करायचं व्यवस्थित? दुसरी पण पद्धती आहे. हे कधी वापरू शकतो आपण ही पद्धत? जेव्हा आपल्याला फक्त दोघांमध्ये कंपॅरिझन करायचे आहे तेव्हाच फक्त. जर आपल्याला चढता उतरता क्रम लावायचा पूर्णांकाचा तर तुम्हाला काय करावं लागेल? पॉइंट मध्ये दशांश चिन्हामध्ये काढावं लागेल. ठीक आहे, पुढे बघू आपण 42. 42 मध्ये काय दिलंय? 76.46 या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीची बेरीज दिली. आपल्या 6च्या स्थानिक किमतीतील बेरीज. .46 बरोबर. 76.46 दिलेला आहे. आपल्याला काय करायचे आहे? ते 6 आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील काय सांगितले? बेरीज. मग स्थानिक किंमत काय येणार आहे याची? म्हणजे स्थानिक किंमत काय येणार आहे? 6 म्हणजे काय येणार आहे? 6. याची काय येणार आहे रे? 0.06 दशांश आपण 0.0. याची बेरीज काय येणार रे? काय? 6.0 बेरीज करायची. 0.66 बेरीज करायची दशांश चिन्हाची. काय करावं लागतं त्याला? महत्वाचा नियम, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह पाहिजे. बरोबर. आणि जिथं काय नाही तिथे 0 देऊन टाकायचे. इथं कसं 0 दशांश चिन्हाच्या नंतर एक संख्या सोडून आहे. दशांश चिन्हाच्या एक संख्या सोडून 6 आहे आपलं. 0.06 आणि इथं फक्त 6 आहे. 6च्या नंतर दशांश चिन्ह काय करायचं? दशांश चिन्ह नाही म्हणजे कुठं असतं? एकच संख्येच्या इकडे दशांश चिन्ह सोडून 0.0 बेरीज करायची. 0.66 0.00 6. आता हुशार व्यक्ती काय करू शकतो? आपल्याला विचारलंय याच्या स्थानिक किमतीची बेरीज फक्त या दोन संख्येची, बाकीचं घ्यायचं नाही. मग इथंच येणार तो. इथं 6 दशांश चिन्ह मधले इकडचं 0 लिहून टाकायचं. काय लागलं? आलं का लक्षात? कसं आलं ते? दोन्ही पण उत्तर 6.0 कोणती करण्यासारखं आहे. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे, काय गडबड करायची नाही. हे फ्री वाले मार्क आहे, तुम्हाला हे मार्क आरामात भेटू शकतात, हे चुकवायचे नाही. पुढे बघू आपण 42 झालं. 43 खालीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता? कसं येईल बघा आपण. 43 लिहून टाकू पहिले. 43 13/65 18/90 तिसरा पर्याय दिला आहे 15/90 आणि 17/85. काय दिले? 17/85. कसं करणार कोण सांगते? आपण घेऊ लकी 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 अर्णव. ओके बरोबर आहे. काय म्हणतात रे यांना? हे 3 सेम आहे. काय म्हणतात? सममूल्य. लिहायचं येतं काय? लिहून टाका सममूल्य. सममूल्य अपूर्णांक. ठीक आहे. पुढे 43 झाला. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? सगळे 3 पर्याय सममूल्य अपूर्णांक आहेत. 1/3 ची किंमत काय? 1/5 आहे आणि एकाच अपूर्णांक आहे त्याची किंमत काय? 1/6. 43 झालं. 44 बघू आपल्याला. विचारले 600 कागदांचे किती दस्ते होतात? बघू कोणाला आठवते. चला आपण लिहू. दस्ते किंवा दस्ते नाही, आपण कुठून चालू करू? रिम पासून चालू करू. बोला. रिम बरोबर 480. नाही त्याला जायचंय. श्रेणी सांगा की आठवते का? एक क्रीम बरोबर 40 डझन बरोबर 480 काढू. सर हा 20 डझन 20 डझन. अरे पण तेच म्हणून मी ते विचारत होते. एक रिंग बरोबर 20 बरोबर 40 ओके बरोबर. आपल्याला काय दिले? 600 कागद. किती दिले? 600 कागद. आपण काय करतो? डझनामध्ये करू. बरोबर. 1 डझन पहिले घेऊ आपण. 1 डझन म्हणजे किती? 12. आपल्याकडे किती आहेत? 600 कागद. किती आहे? हे लक्षात ठेवायचंय. मेन स्टार करून ठेवायला. हे मेन लक्षात आहे. 1 रिंग बरोबर 20 दस्ते बरोबर 40 डझन बरोबर 480 कागद. मग याच्यामध्ये आपल्याकडे 600 कागद आहेत.
किती डझन माहित नाही, भागावं लागतो. एक बरोबर काय येणार आहे 600 भागिले 12, 12 के 12, 12 पंचे 60, शून्य किती राहिले 50 डझन. आपल्याला काय माहितीये एक रील बरोबर 40 डझन. काय चुकलं का रे आपलं? सर आपल्याला दस्ते विचारले. हो. अच्छा दस्ते विचार. दस्ते का? चला. हो आपल्याला काय आहे? 2 डझन बरोबर 1 डझन. हा इथे याच्यामध्ये जर याचं गुणोत्तर घेतलं तर एक दस्ता एका 2 आहे ना 20 जण 40 2 डझन बरोबर. एक दस्ता बरोबर 2 डझन. आपल्याकडे किती आहे 50 डझन. त्याचा दस्ते किती येणार निम्म म्हणजे आपण लिहू पाहिजे एक दस्ता पुन्हा एकदा लिहू काय अर्थ आहे? आपल्याकडे किती आहे 50 डझन तर दस्ते किती येणार किती येणार एकाच 2 चे किती पट आहे 25 पट याची पण 25 पट किती येणार आहे 25. किंवा आपण एकमान पद्धतीत केलं तर काय येणार आहे 50 गुणिले 1 भागिले 25 25 भागिले 2 किती येणार आपल्याला 25 दस्ते. कोणत्याही पद्धतीने केलं तर तुमचं उत्तर येणार नाही. लिहून घ्या व्यवस्थित. पुढं आवाज येतो का रे? हो. माझा आवाज म्हणजे व्हिडिओ मध्ये येतोय का आवाज ते बघा. चला 44 झालं 45. दीपक जवळ 58,141 ते 58,180 या क्रमांकाच्या 20 रुपयांच्या सलग नोटा आहे. तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत? किती रुपये आहेत? मग तुम्ही म्हणणार 80 मधून 41 वजा करू, यांची जे संख्या आहे ते वजाबाकी करून काहीतरी करू. ही पद्धत योग्य आहे का? नाही. कारण त्याच्यामध्ये एक मिळवायचा असतो, एक कमी करायचा असतो. काय करायचं असतं? एक मिळवायचा असतो. पण ही पद्धत कशी असते जर कन्फ्युजन मध्ये येते. मग आपण काय करायचं आपण आपल्याकडे त्यासाठी वेगळी पद्धत आहे. काय सर्वात पहिल्यांदा आपण मांडून घेऊ कुठून ते कुठपर्यंत बघा 58,141 ते 58,180 बरोबर. आणि जर आपण बघितलं तर काय दिसतं आपल्याला इथपर्यंत तसे 58,100 58,100 फरक काय 41 ते 80. आपण तर रुमानामध्ये बाकीचं काढून टाकू. त्याकडे नोटा आहेत. समजा तुम्ही नंबर दिले नोटांना, तुम्हाला 100 नोटा दिल्या मी, तुम्ही त्यांना आकडे टाकले 1 2 3 4 1 ते 80 पर्यंत. मग त्यामध्ये मी काहीतरी काढून काही सोमला दिले आणि काही आपण रेवणला दिले. रेवणला कुठपर्यंत भेटले 41 ते 80. मग कसं काढणार तो? किती आले त्याकडं? तर तो काय करणार सर्वात पहिल्यांदा 41 ते 80 पर्यंत बरोबर. जर त्याला 80च्या 80 नोटा भेटल्या असत्या किती 80च्या 80 तर किती नोटा भेटल्या असत्या 80 पर्यंत 1 ते 80 पर्यंत भेटल्या असत्या तर किती भेटल्या असत्या नोटा? सगळ्या भेटल्या असत्या किती भेटल्या असत्या 80 नोटा. किती भेटल्या असत्या 80 नोटा बरोबर. सगळ्या भेटल्या असत्या 1 ते 80 पर्यंत भेटल्या असत्या तर किती भेटल्या असत्या 80 नोटा. त्याला कुठून भेटल्यात 41 पासून. मग त्याच्या आधीच्या किती नाही येते किती नोटा नाही 40 वजा 40 केलं मी किती आला 80 मधून 40 गेलं. एवढ्या नोटा त्याच्याकडे आहेत. आलं का लक्षात काय केलं? आणि एवढ्या नोटा आहेत किती रुपयाच्या 20 रुपयाच्या गुणिले 20 केलं मी. हा शून्य काढून घेतला, हा शून्य काढून ठेवला, 4 दुने 8. किती रुपये असतील त्याकडं 800. लक्षात आलं का काय केलं? व्यवस्थित समजून घ्या मला. आपण काय केलं या अशी जेव्हा तुम्हाला येतं अशी गणित येतात की तुमच्याकडे इकडून ते इथपर्यंत आहे एवढ्या नोटा आहे, तेव्हा काय करायचं की आपल्याला आपण त्याची थोडं विभाजन करायचं. कुठून ते कुठपर्यंत आलंय सोपं करायचं. इथं 581 581 दोन्हीकडे सेम, मग ते आपण काढून ठेवलं नसलं तरी चालेल. 41 ते 80 तुमच्याकडे काय विचारलं 81 ते 41 ते 80 पर्यंत असं पोटामधून चालेल का? पुढे 40 पर्यंत मोजत बसणार बरोबर. मग काय करायचं जर आपल्याकडे 80च्या 80 नोटा आल्या असत्या तर एकूण किती नोटा झाल्या असत्या 80. आपल्याकडे 41 पासून मग 41 च्या आधीच्या नाहीयेत. मग किती नोटा नाहीयेत 1 ते 40 पर्यंत नोटा नाहीत. म्हणजे किती नोटा 40. मग 40 नोटा नाही आपण 40 वजा केले 80 तून 40 गेले किती राहिले 40 नोटा.
आणि या आपल्याकडे एकूण किती 40 किती नोटा आल्या 40 नोटा माझ्याकडे आलेल्या आहेत किती रुपयाच्या 20 रुपयाच्या गुणिले मी 20 केलं 40 गुणिले 20 किती आलं 800 आलं का लक्षात किती रुपये आले इथं काय कन्फ्युजन येतंय का की एक वाढवायचं असतं का कमी करायचं असतं ही वजाबाकीची सुद्धा पद्धत आहे की 58,000 दुसरी पद्धत काय आहे आपल्याकडे दुसरी पद्धत आहे दुसरी पद्धत काय असणार आहे 58,180 वजा 58,141 याची काय करू आपण वजाबाकी करू शून्यातून एक जात नाही मनाचा 10 ने गेले राहिले 9 इथं मनाचा गेले इथं देऊन टाकला संख्या झाली 5 8तून 5 गेले किती राहिले 3 एकातून 1 0 0 0 किती झाले 39 गुणिले 20 चालेल का अधिक 1 करावं मग अधिक 1 केलं किती आलं आपलं 40 नोटा गुणिले 20 किती येणार आहे पुन्हा 800 येणार आहे पण ही मी पद्धत नको म्हणतो का कारण परीक्षेच्या वेळी टेन्शन असतं काय असतं टेन्शन असतं पेपर उरकायचा असतो लक्षात राहत नाही मग ते ऐन वेळेस जर तुमच्या लक्षात नाही राहिलं की अधिक 1 करायचं आहे का नाही तिथे दिसते का मला 39 आहे मग तुम्ही म्हणता 39 नाही 40 असेल काहीतरी 39 संख्या बरोबर नाही ना वाटत बरोबर जर इथं देताना संख्या इथं 40 ते 80 पर्यंत विचारले असते तर एकूण नोटा किती झाल्या असत्या 41 तुम्ही म्हटलं असतं इथे 40 नोटा झाल्या बरोबर 40 गुणिले 20 800 परत 800 पण असणार 820 पण असणार लक्षात येते मी काय म्हणतो त्यामुळे ही पद्धत वापरायची नाही लक्षात येते ही पद्धत वापरायची ही पद्धत जास्त योग्य आहे ह्याच्यामुळे तुमच्या चुका असण्याचे चान्सेस खूप कमी आहेत ना की बरोबर इतर चूक काय होते इतर ही गोष्ट लक्षात राहत नाही लक्षात राहते का नाही लक्षात राहत विसरून जात एक मिळवायचे का नाही असं लक्षात राहत नाही चालेल का आपल्या अशी चूक करून शेवटच्या परीक्षेमध्ये नाही परीक्षा कधी आहे पुढच्या रविवारी या रविवारी नाही या रविवारी मंथनचा पेपर त्या पुढच्या रविवारी स्कॉलरशिपचा पेपर आहे किती दिवस राहिले 7-8 दिवस झाले 8 दिवसामध्ये आपली परीक्षा आहे मग त्याच्यामध्ये अशा सोप्या चुका करायच्या का त्यामुळे लक्ष शांत डोक्याने पेपर सोडवायचा मी नेहमी सांगतोय काय करायचं शांत डोक्याने पेपर सोडवा कुठली काय गडबड करायची नाही 45 झालं 46 बघू 46 काय दिले 3 तास 42 मिनिटे 3 तास 42 मिनिटे म्हणजे किती मिनिटे हे काय करायचं आपल्याला मिनिटं आपण करू मिनिटामध्ये पहिले तर मिनिटं ऑलरेडी दिले आपल्याला हे ठेवू आपण बाजूला काढू ते साईडला काढू 3 तासाचं काय करायचंय मिनिटामध्ये आपल्याला माहिती आहे बघू आपण काय माहिती आहे 1 तास बरोबर 60 1 तास बरोबर 60 मिनिटे बरोबर 3600 सेकंद माहित असावं यूज मध्ये नाही आता एवढंच लागणार आता 1 तास बरोबर 60 मिनिटे म्हणजे किती 3 तास आहे गुणिले 60 करा आपल्याला काय भेटेल 6 18 आणि त्याला 1 0 हे काय येणार आहे मिनिट आणि अधिक आपलं काय 42 मिनिटे एकूण किती झालं आडवी बेरीज झाली पाहिजे 0 2 8 4 1202 हातचा लय एकाने 2 किती झाले आपले 222 मिनिट आलं का लक्षात व्यवस्थित पुढं 46 झालं 47 बघू 47 काय दिले 120 मीटर लांबीच्या तारेतून 40 मीटर 40 सेंटीमीटर लांबीची तार कापून घेतली तर किती तार उरली काय करावं लागेल त्याच्यामध्ये लय आवडपड प्रश्न आहे ना आहे नाही किती माहिती घेऊन आले लय आवड प्रश्न आहे मला जमा ना काय करू कसं करायचं काय करायचं असले प्रश्न आले काय करायचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहिती मिली सेंटी डेसी लिहून घ्यायचं आपला प्रश्न चाललाय 47 काय लिहिणार आपण मिली सेंटी डेसी डायमीटर मीटर डेका हेक्टो आणि किलो त्यामुळे आहे मिलियन क्विंटल टन पण त्याची गरज आहे का आपल्याला आता आहे का गरज नाही आपल्याला काय सांगितलं 120 मीटर इथे लिहून झाले का हे किती झाले
हे किती झाले 2 मीटर. हे किती झाले 12 मीटर. 12 मीटर विचारले का? मग काय विचारलं आपल्याला 120 मीटर. म्हणजे किती येणार आहे असं? हे आहे 120 मीटर. लक्ष द्यायचं 120 मीटर दिलंय. इथं मांडणी नाही विस्कळीत झाली पाहिजे. त्यातून किती वजा करायचे 40 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये काय दिलं मी 40. जिथं काय नाही तिथे 0 देऊन टाकायचे. वजावती करायची. काय ना 0 ते 0 इकडे 0. 0 4 जात नाही. मनाचा 10 झाली संख्या. संख्या 10 तून 4 गेले किती राहिले 6. तिथं मनाचा किती इथे देऊन टाकलं. 0 1 जातो का नाही. मनाचा 10. 10 तून 1 गेला 9. तिथं मनाचा इथे देऊन टाकायचं. 2 तून 1 गेले 1. मग काय येणार 11,960 काय येणार आहे सेंटीमीटर. उत्तर काय येणार आपलं 11,960 सेंटी. आहे का पर्यायामध्ये? आहे. मीटर मध्ये काढायचं म्हटलं तर काय येईल? जे मीटर आहे मीटर मध्ये ती मध्ये येतात. काय येणार ते काय येणार 119.60 हे काय येणार मीटर. आलं का लक्षात? व्यवस्थित. 47 48 काटकोनापेक्षा लहान कोनास डॅश डॅश कोन असे म्हणतात. काय काटकोनापेक्षा. चला आपण रिव्हिजन करू जरा. बरोबर. आता हा काटकोन आहे आपला. ठीक आहे. कोणाचे प्रकार पाहिजे आहे तो बघू जाऊ. शॉर्ट रिव्हिजन करू आपण. आपल्याकडे कोण असतो काटकोन पहिले काढू. आपल्याला काटकोन दिलाय. काटकोन काय असतो रे? काय असतो हा 90 अंश. काय असतो 90 अंश. 90 अंशापेक्षा लहान कोणाला काय म्हणतात रे? लघु कोन. लघु म्हणजे काय लहान. काय म्हणतात लहान. म्हणजे काय असतं आपला असा. काय असतो लघु कोन. काय असतो हा लहान. लहानला चिन्ह कुठलं असतं? असं लिहायचं असतं का असं लिहायचं असतं? आपण काय करू असं असतं. 90 अंशापेक्षा लहान. हे लक्षात राहील ना? का अवघड वाटते? तर तिथे लिहा 90 अंशापेक्षा लहान. लिहू शकतो. विशाल कोण असतो अजून एक आपल्याकडे. तो काय असतो असा मोठा असतो. 90 अंशापेक्षा मोठा. काय असतो तो 90 अंशापेक्षा मोठा. हा असतो काय? हा असतो त्याला म्हणतात विशाल कोन. काय असतो हा 90 अंशापेक्षा मोठा. मग तो अजून एक कोण असतो कुठला? प्रविशाल कोन. काय असतो हा बघा. हा विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो. म्हणजे तो 225 चालेल का? किती पेक्षा लहान असतो? म्हणजे तुम्ही अजून असं लिहू शकतो का? बरोबर. विशाल कोन काय असतो 90 अंशापासून ते 180 अंशापर्यंत. आणि 180 पेक्षा मोठा आणि 360 पर्यंत तो काय असतो प्रविशाल. हा इकडचाच. त्याला काय म्हणतात? तो काय असतो कोणापेक्षा मोठा असतो 180 अंशापेक्षा आणि 360 पेक्षा. बरं. याच्यावर क्विक क्वेश्चन. 180 अंश हा कुठला कोण असणार? विशाल कोण. नाही विशाल कोण का प्रविशाल कोण? 180. हा 180. दोन पर्याय दिले मी. विशाल कोण का प्रविशाल कोण? येईल का कशात? दोन्ही पण नाही. काय म्हणतात? कारण तुम्ही म्हणताल विशाल कोण का चालेल का? तो म्हटलं 180 पेक्षा लहान म्हणजे 179 चालेल. 180 चालेल का? नाही. मग आपला अजून एक लास्ट शेवटचा कोण? सर पण तरी पर्याय तर 2 दिले होते. मी तिसरा टाकला. सरळ कोण किती येणार आहे 180. बस एवढंच कोण येतं आपल्याला. अजून एखादं आहे पण ते आपल्याला नंतर पुढच्या इयत्तेमध्ये शिकायचे. 49 बघा. 5 चौरसांच्या कडा एकमेकांना जोडून तयार होणाऱ्या रचनेस काय म्हणतात रे? पेंटामिनो. काय म्हणतात? पेंटामिनो. उत्तर काय दिलं? पेंटामिनो दिलं ना. काय असतं रे ते? टेट्रास गेम खेळले. टेट्रास म्हणजे अरे ते नसतं ते वरून तुकडे पडत जातात.
त्यामध्ये असला आकार असतो, असलं असतं, असले आकार असतात. त्याला टेट्रास गेमचं नाव. मग याच्यामध्ये काय, हे जे आकार असतात त्याला म्हणतात पेंटामेन. बरोबर. घडं तयार होतं त्याला एक पृष्ठ नसतं. 6 पृष्ठाचं घडं 5 पृष्ठाचं केलं तर ते 54 असणारं डबल. हे पेंटागन. हे येतं ना पेंटामेन. ती आकृती आहे पण त्याचा जर घडं तयार झाला, ओके ओके ओके. घडं तयार केलं तर त्याला तो पण नसलेला बॉक्स. तो पण नसलेला बॉक्स. सर बाकीच्या रंगात थोडा उभा ठेवावाच नाही. आपण हे असं करू, नाही हे आपण असं करू है ना. ओके, अशी आपली डायग्राम झालेली आहे. ओपन बॉक्स पेंटामेन. ओके, पुढं 50 बघू. पन्नास काय दिले, 423, 534, 745. कुणाचं चुकलंय रे? नाही ना चुकलं. काय होते रे? 4 5 6 7 2 3 4 5 3 4 5 6. नाही ना चुकलं कोणाचं? नक्की सगळ्यांचं बरोबर आलं पाहिजे. हा, हे काय त्याचबरोबर काय 111 चा परत. ठीक आहे, 51 बघू. बघा, एका बागेत 960 झाडे आहेत, त्यापैकी 20% चिकूची आहेत व बाकीची झाडे इतर फळझाडांची आहेत. आपले उत्तर त्याचे काय पहिले दोनची बेरीज भागिले 2 तिसरी संख्या. चालेल की? किंवा त्यांच्या बेरजेमध्ये बेरीज सेम राहते का? बेरीज सेम राहते. पहिले दोनची बेरीज भागिले 2 तिसरी संख्या. तिसरा अंक 4 आणि 7 पट्टी. चालेल चालेल चालेल, ही पद्धत वापरली तरी चालेल. तर पुढचं गणित बघा. पुढचं गणित काय दिलं आपल्याला की एका बागेमध्ये किती 960 झाडे आहेत. किती 960 झाडे. मग याच्यापैकी 20% झाडे चिकूचे आहेत. किती 20%. म्हणजे 20% काय असणार आहे, काय आहे, चिकूची आहे. मग व बाकीची इतर फळझाडांची. हे सोडवायचे 2 पद्धती आहेत. ठीक आहे, काय 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत काय, आपण काय करू की 960 चे 20% काढू. 20% म्हणजे काय, टक्के म्हणजे क्षेत्रामध्ये 100. एक शून्याला 1 शून्य, दुसऱ्या शून्याला दुसरं शून्य. काय येणार आहे 96 गुणिले 2 किती येणार आहे 62. 1202 हातचा आहे 92 18 ने 192 झाडे काय असणार आहे चिकूची. 192 झाडे किती ही चिकूची. मग इतर काय येणार आहे, इतर बरोबर काय येणार आहे 960 वजा 192 वजा बाकी करा काय दाखवत उत्तर. 0 2 गेले 8. इथं मनाचा इथं देऊन टाकायचा. 7 10 जात नाही. मनाचा 16 16 काय गेले 6 राहिले. इथं मनाचा इथं देऊन टाकला. 9 9 2 गेले किती राहिले 700. हे काय असणार आहे इतर झाडे. इतर झाडे किती 700. दुसरी पद्धत काय की याच्यामध्ये 20% झाडे जर कशाचे चिकूची वर उरलेली किती असणार आहे 80% झाडे इतर. डायरेक्ट 80% करायचे. मेथड 2 मध्ये काय येणार आहे 960 गुणिले 80%. टक्के म्हणजे छेदामध्ये 100. शून्याला 0 दुसऱ्या शून्याला दुसरा 0 गेला. गुणाकार करायचा. 8 48 हातचा 4 8 8 9 72 72 4 76 झाडे. ओके, मग आपलं उत्तर काय आलं
768. दोन्ही उत्तर सेम आहे, दोन्ही सेम आहे, काय वेगळं आहे का नाही. मग बघा दोन्ही पद्धती मी कुठली पद्धत वापरली तरी चालेल, तर ही जास्त योग्य आहे. कारण याच्यामध्ये काय शेवटी वजाबाकी करावी लागते, त्याला अजून आपल्याला थोडासा वेळ लागेल, त्यापेक्षा ही पद्धत जास्त योग्य आहे. पुढे बघा 51 झालं. 52. अमृताने एक मोपेड, आपण पहिले गणित वाचून घेऊ. अमृताने एक मोपेड कितीला घेतली? 18,640. सॉरी, एक मोपेड 18,740 ला विकली, तेव्हा तिला 650 रुपये कमी मिळाले, तर त्या मोपेडची खरेदी किंमत किती असावी? कमी मिळाले म्हणजे काय होतं रे तिथं? नफा होता का तोटा होतो? तोटा, बरोबर आहे. आपल्या खिशातून गेलं ना. समजा तुम्ही एक बिस्किट पुडा आणला, सर्व सोपं. आरुषने एक बिस्किट पुडा आणला 10 रुपयाचा, मग त्याच्या मित्राने, परम मित्र आपला शिवमने तो मागितला, दी केला का मला बिस्किट पुडा दे. मग तो म्हटला मला 8 रुपयाने दे. मग तो म्हटला माझा मित्र आहे म्हणून दिले, तर त्याला त्यामुळे तोटा कितीचा झाला रे? 2 रुपयाचा. मग तशा प्रकारे तिनं तो जो तिची मोपेड आहे, मोपेड म्हणजे काय? गाडी, स्कूटर, त्याला मोपेड म्हणतात. मग मोपेड ही किती आहे? 18,640 ला विकली आणि त्यामध्ये तिला किती भेटले? 650 रुपये कमी मिळाले, तर मोपेडची खरेदी किंमत किती? आपण तोटाचं सूत्र वापरू. सूत्र माहित नसेल तर ते त्यामध्ये मिळवले तर आपल्याला काय भेटणार आहे? खरेदी किंमत मिळणार. तर आपण पहिल्यांदा लिहू तोटा बरोबर किती सांगा, बोला. बरोबर, खरेदी वजा विक्री. मग तोटा कितीचा झाला रे आपल्याला? 650 रुपयाचा, 650 रुपयाचा. आपली खरेदी माहित नाही, एक्स मानू, वजा 18,640 रुपये. बरोबर, इकडे वजा आहे, तिकडे आल्यावर एक्स बरोबर काय नाही? 18,640 अधिक 650 रुपये. म्हणजे ही काय असणार आहे आपली खरेदी किती येणार आहे? एक्स बरोबर किती येणार? 0 0 0 5 4 9 6 6 1200 हातचाला 1 8 9 19,290 रुपये ती त्याची खरेदी असणार आहे. पुढे बघा 53 काय दिले? एका रकमेची दशादशे 5 दराने दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? आता तुम्हाला मुद्दल नाही दिली, कालावधी नाही दिला, काय करायचं? दोन गोष्टी कशा ओळखायच्या? काढता येतात. पहिल्यांदा बघा, लक्षात आहे, सरळ व्याजाचं सूत्र पहिल्यांदा काय लिहून घेणार आपण? म द क व्याज रास. ओके, म्हणजे याच्यामध्ये बघा आपलं काय दिलं? दशादशे 5 दराने. म्हणजे काय असतं दशादशेचा अर्थ सांगा रे मला, कोण सांगते? बरोबर, दर साल दर शेकडा म्हणजे 5% दर, 5% दर, दर साल दर शेकडा म्हणजे काय? दशादशे म्हणजे 5% दर आहे. मग मुद्दल आपल्याला माहित नाही, आपण काय करायचं? त्यामध्ये सांगितलं आपल्याला की दाम दुप्पट होणे. दाम दुप्पट होणे म्हणजे किती? जर तुम्ही मुद्दल 100 मानू, आपण 100 रुपये जर दिले, तर काही वर्षांनी, 100 वर्षांनी आपल्याला जे रास आहे, दाम दुप्पट होणे म्हणजे किती? मी 100 रुपये दिलेले, मला 200 रुपये मिळाले, तर 200 रुपये काय असणार आहे? व्याज असणार आहे का रास असणार आहे? रास असणार आहे. 200 रुपये काय असणार आहे? आपली रास असणार आहे, महागाई भेटणार आहे ना. मग आपलं एक व्याज काय येणार आहे? व्याज काय असतं? रास वजा मुद्दल किती येणार आहे? 200 वजा 100 किती? 100. आपलं व्याज किती आहे? 100 रुपये. मग मांडायचं व्याज बरं, एकच सूत्र पुन्हा याच्यामध्ये, व्याज बरोबर मदक भागिले 100. हे व्याज किती आहे आपलं? इकडे लिहू जरा. 100 बरोबर 100 गुणिले 5 गुणिले x छेद 100. अरे आता x ला इकडे जे गुणिले ते भागिले इकडे गुणिले. मग x बरोबर इकडे 100 आहे, इथं भागिले, पण गुण भागिले 100 हे x ला इकडे भागिले, तिकडे आले काय होणार आहे? गुणिले. इकडे 100 हे x ला गुणिले, तिकडे आल्यावर भागिले. हे 5 हे x ला इकडे गुणिले, इकडे आल्या काय होणार आहे? भागिले.
2 शून्याला 2 शून्य गेले. 100 भागिले 5 काय येणार आहे? 5 एके 5, 5 दुने 10, 0, 20 पाचा x बरोबर काय येणार आहे? 20. 20 काय काय म्हणले x आपण? कालावधी. कालावधी काय असतो नेहमी? वर्षामध्ये. काय येणार आहे? 20 वर्ष. सर त्यापेक्षा 100 भागिले 5 केलं की जागे. हो लगेच याच्यामध्ये तुम्ही कसं केलं तर चालतंय, पण शक्यतो मी म्हणेन या पद्धतीनं करा. का याच्यामध्ये काय चान्स आहे का चुकायचा? नाही. काय काय चान्स आहे का? म्हणून करू शकता, काय हरकत नाही, चालेल. तुम्हाला एक्सपिरियन्स तुमचं चुकत नाही तर काय हरकत नाही. क्लुप्त काय म्हणजे काय नवीन गोष्टी असतात. तुमच्यासारखे विचार मुलं म्हणतात की एवढं सगळं करण्यापेक्षा 100 भागिले डायरेक्ट दर करायचा 5. 100 भागिले 5 20 रमून टाकायचं. चालेल, काय ते चुकीचं नाही, बरोबर. 53 दाम तिप्पट म्हणले 300 भागिले 5. काय काय दाम तिप्पट म्हणले 3. दाम दुप्पट म्हटलं ते तर व्याज किती येणार? 200. तेच मांडायचं 200 भागिले दर. जेवढं सांगितलं दुप्पट तिप्पट, इथं जर तू डायरेक्ट दाम तिप्पट म्हटलं 300 भागिले 5 केलं तर चुकणार का? ते होऊ नये म्हणून मी म्हटलं लागू दे जरा 1 मिनिट लागू द्यायला एक्स्ट्रा, काय हरकत नाही. पण काय येईल आपलं उत्तर? 100% बरोबर येईल. काय अजिबात चुकलं नाही पाहिजे, अजिबात कसलंही चुकलं नाही पाहिजे, पूर्णपणे बरोबर आलं पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. पुढं 54 काय दिलं आपल्याला? 100 पैकी 72 हे कसे लिहायचे? कसे लिहिणार ते? 100 पैकी 72 आपण अपूर्णांकामध्ये बघितलंय की एक गोष्ट घेतली, एक चॉकलेट आणलं, त्याचे 10 समान तुकडे केले, त्यापैकी 7 तुम्ही घेतले, म्हणजे किती घेतले? किती पैकी किती घेतले? 100 पैकी 10 चॉकलेटांपैकी 7 तू खाल्ले, म्हणजे किती खाल्ले अपूर्णांकात? 710. बरोबर आहे, 710 असं खाल्ले. मग तशा प्रकारे जर आपण हे जर अपूर्णांकात लिहायचं म्हटलं, सर तुम्ही काय मग 100 पैकी 72 हे कसं लिहिणार? की 100 पैकी 72 आपण कसं लिहिणार? याच्यामध्ये की 100 एकूण 100 पैकी 72 हे असं लिहिलं जातं. काय असतं? 100 पैकी 72 हे असं लिहिलं जातं. हेच आपण दशांश पूर्णांकात केलं तर काय? दशांश छेदामध्ये 1 ला किती आहे? 2 शून्य, 2 संख्येचा आहे कसं लिहायचं? छेदामध्ये 2 शून्य, 2 संख्येच्या आधी दशांश. काय ना पुढे काय नाही म्हणून 0 द्यायचं. 0.7 2 आलं का लक्षात? चला पुढं 55 बघू आपण. 55 दिले 160 मीटर लांबी असणाऱ्या एका आयताकृती मैदानाची परिमिती कुठं कुठलं 54 झालं. 55 काय दिले? 160 मीटर लांबी असणाऱ्या एका आयताकृती तर 160 मीटर लांबी असणाऱ्या एका आयताकृती मैदानाची परिमिती 560 दिली आहे. तर त्या मैदानाची रुंदी किती आहे माहिती आहे का सगळ्यांना? हा असतो आपला आयत, ज्याचे सर्व कोण काटकोन असतात, समोरासमोर बाजू समान असतात. मग ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की आपल्याला ह्याची परिमिती काढायची. आयताची परिमिती सूत्र माहिती आहे का? आठवते का? ह्याच्यामध्ये जी लांब असते त्याला म्हणतात लांबी, त्याला इंग्रजीमध्ये एल म्हणतात. आणि असते रुंदी, त्याला काय म्हणतात? ब्रेड्थ म्हणतात. बी इंग्रजी माहित असलं पाहिजे, सेमीची पोरे आपण बरोबर नाही, इंग्लिश आलं पाहिजे, मागं नाही सरायचं. मग परिमिती काय असते रे? परिमिती म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये पेरिमीटर म्हणतात. काय असतं? 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लेंथ प्लस अधिक लांबी अधिक रुंदी. हेच किती दिले आपल्याला? किती दिले रे? 160. तर परिमिती 560 किती आहे? 560.
आणि आपल्याला ह्याची जी लांबी आहे 160 मीटर लांबी, म्हणजे याची लांबी किती दिली? 160 मीटर. रुंदी काढायची हे 2, लांबी किती दिली आपल्याला? 160 अधिक हे 2 गुणिले कंसाला तिकडे आलं भागिले होणार, म्हणजे 160 अधिक b बरोबर 560 भागिले 2. येईल काय? काय? 2 बाकी 1 2 अटी 16 आणि 0 280. आणि इकडं अधिक इकडे 160 इकडे काय अधिक इकडे आलं का वजा 160. मग बी बरोबर काय? 0 0 गेले 0, 8 6 गेले किती राहिले? 2, आणि 2 1 गेला किती राहिले? 1. मग आपली जी रुंदी आहे ती किती आहे ना? 120 मीटर. पेरिमीटरला प्रिन्सिपल नाही, प्रिन्सिपल येतं सरळ व्याजामध्ये, मुद्दलला म्हणतात प्रिन्सिपल. प्राचार्य नव्हे, प्रिन्सिपलचं स्पेलिंग थोडस एका शब्दाने इकडे तिकडे केलं की प्राचार्य आणि मुद्दल होतं. आलं का लक्षात? प्रिन्सिपल AL आणि PLE. हा PAL आणि PLE. प्रिन्सिपल मध्ये PLE आणि PAL केलं हे दोन्ही वेगवेगळे आहेत. बरोबर का? आता पुढे बघू. 55 झालं. 56 बघा. कोणत्या संख्येचा 75% म्हणजे 60 होय? एक टायमिंग मध्ये ओळखलं पाहिजे ना. हो. तर खूप मराठी तुम्ही सोडून दिले. मी म्हटलं मराठी झाले नाही नाही. झालं, नाही झालं. झालं, ठीक आहे. कोणत्या संख्येचे 75% म्हणजे 60 होय? हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. पहा प्रश्न क्रमांक 56. कोणत्या संख्येचा 75% म्हणजे 60? कोणत्या संख्येचा माहित नाही. एक संख्या घेतली x चा 75% बरोबर 60. मांडणी करायची. 6 म्हणजे गुणिले 75% म्हणजे छेद 100 बरोबर 60. x ला मोकळा करा. x बरोबर हे 100 भागिले तिकडे गेले गुणिले होतील, आणि 75 x ला गुणिले तिकडे पाठवले भागिले. संक्षिप्त रूप लावा. 25 × 75 25 × 100 3 मिळवलं. 3 × 2 6 वरच्या 0 0 20 × 4 80. 80 चे 75% किती येतात? 60. चला पुढे. पुष्पाने 6000 रुपयाला एक जुने कपाट खरेदी केले. दुरुस्तीवरती 225 खर्च केले. म्हणजे खरेदी त्याची आहे 600 रुपये. दुरुस्तीवरती त्याने खर्च केलेला 225 हा खरेदीमध्ये पकडला. आणि जी एकूण त्याची खरेदी किंमत किती झाली? 825 रुपये. आणि हे कपाट त्याने 1050 रुपयाला विकले. विक्रीची किंमत 1050, त्यातनं एकूण त्याचा खर्च जी एकूण खरेदी किंमत 825 वजा केली तर त्याला काय होणार आहे? विक्री वजा खरेदी केलं की नफा. मग 8 न 5 गेले 5 राहिले, हातचा देऊन टाकला. 5 ने 3 गेले 2, 10 न 8 गेले 2. 225 रुपये काय झाला? नफा झालेला आहे. चला पुढे 58. 1500 रुपयाचे 4 वर्षाचे दर साल 12% दराने व्याज किती? व्याज बरोबर मदक भागिले 100, मुद्दल 1500, दर 12, कालावधी 4 वर्ष भागिले 100. 2 शून्यला 2 शून्य गेले. 15 गुणिले 4 60, 60 गुणिले 12 12 72 वर हा वरचा शून्य मांडला. 720 रुपये व्याज. प्रत्येकी 6 मीटर 6 सेंटीमीटर बाजू असणारे 2 चौरस जोडून तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ. आता बघा 6 सेंटीमीटर बाजूचा चौरस ही आकृती करूनच करायचं. परिमिती वेगळं येतं, क्षेत्रफळ वेगळं येतं. 6 सेंटीमीटरचे 2 चौरस, ही बाजू 6 आहे. असे 2 चौरस एकमेकाला जोडले ही बाजू 6 होणार. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे 6 आणि 6 लांबी किती झाली? 12, आणि रुंदी किती झाली? 6. म्हणजे 12 गुणिले 6 72. आता परिमिती तुम्ही एकाच पाहिलं 6 गुणिले 6 36, एका चौरसाचं 36, 2 चौरसाचं 36 2 72. परिमिती मात्र बदलले तो.
वा परिमिती पाहिली की एका चौरसाची 6 × 6 + 6 + 6 24 होईल. मग 2ची म्हणल्यानंतर 24 × 48 यायला पाहिजे, येत नाही. त्यामुळे आकृती काढून करायची. परिमिती म्हणलं तर काय होणार आहे, एकाची 24 दुसऱ्याची 24 म्हणजे 48 व्हायला पाहिजे, नाही होत. तर इथं लांबी 12 होती, ही पण लांबी 12 होणार आहे. ते 12 × 12 24 होईल. 24 × 7 30 × 6 36 परिमिती. एका चौरसाची 24, 2 चौरस एकत्र जोडले तर परिमिती किती झाली, 36 झाली का? 24 चे दुप्पट 48 नाही. क्षेत्रफळ होतं म्हणून आकृतीत काढूनच हे गणित सोडवायचं. 60 का एक वस्तू 750 रुपयाला विकल्याने समीरला 20% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत. आता 20% नफा कधी होतो तुम्हाला? 20% नफा कधी होतो? खरेदी लिहायचं इथं, खरेदी 100, विक्री 120. इथं मी आपल्याला कोणती किंमत दिलेली आहे? 750. कशी दिलेली? विक्रीची. मग विक्रीच्या खाली लिहायचं, मग खरेदी x. मांडणी काय होईल? x बरोबर 750 × 100 भागिले 120. तर एका शून्याला 1 शून्य घालवा, 3 ने लावला, 3 × 4 12, 3 × 2 6, 3 × 5 15. 4 ने लावला इकडे, 4 × 2 8, 4 × 25 25 × 25 25 चा वर्ग 625 रुपये. ही काय? खरेदी किंमत. चला पुढे 61. 24 डिसेंबर पासून 12 दिवस रजेवर गेलेली गौरी कोणत्या दिवशी कामावर येईल? 24 डिसेंबर पासून गेली म्हणजे कामावर किती तारखेपर्यंत होती? 23 तारखेपर्यंत. मग 23 आपल्याला 24 तारखेपासून म्हणलेले 12 दिवस. मी तर मोजा वाढलाय पहा, 24 25 26 27 28 29 30. डिसेंबर महिना कितीचा असतो? 31. मग नंतर इतर महिना चालू होईल जानेवारी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लिहून ठेवा फक्त, मोजा 12 दिवस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तारखेपर्यंत. आणि कामावरती येईल 5 जानेवारीला. मी इथं काम केलं तर मी 24 तारखेपासून गेले, 23 तारखेपर्यंत कामावरती होती. 23 तारखेपर्यंत कामावरती म्हणजे 24 पासून 24 + 12 केले, इथं गोंधळ होतो आपला नक्कीच. 24 पासून 12, 24 + 12 36 तारखेपर्यंत ती रजेवरती होती. इथं गोंधळ होतो नक्की. मी 23 तारखेला ती कामावरती म्हणजे 23 मध्ये 12 दिवस केले म्हणजे 35 दिवस, आणि 36 तारखेला ती हजर होणार आहे. 36 तारीखच नसते इथं. 31 च्या नंतर 32 33 34 35 36 तारखेला ती हजर होणार आहे. म्हणजे समजून घेताना या पद्धतीने घेतलं पाहिजे. हे कन्फ्युजन होतं मांडा सरळ. अजिबात तिथं कामकाज करताना कच्चं काम करताना वाटून घ्यायचं नाही. 23 तारखेपर्यंत कामावरती होती, 23 + 12 दिवस रजेवर. 35 तारखेपर्यंत तिची रजा सहज 36 तारखेला ती येणार आहे कामावर. 31 32 33 34 35 36 असं मांडा. हे मांडायची नंतर एवढं तरी मांडा. त्याला पुढे 4 तास 45 मिनिटं. हा 62 प्रश्न. तास मिनिटामधलं गणित आहे. पहिल्यांदा बेरीज आहे, बेरीज करा. 4 तास 45 मिनिटं अधिक 3 तास 55 मिनिटं. याची बेरीज करायची, मिनिटाची वेगळी करा, तासाची हातचे इकडे द्यायचे नाही. 5 × 5 10 शून्य हात केले, 5 × 9 = 10. 7 तास 100 मिनिटं झाली. आणि त्यातनं वजा करायचे 2 तास 25 मिनिटं. वजा 2 तास 25 मिनिटं. वजाबाकी करा, नंतर आपण बघू ते. 100 मधनं 25 गेले, 75 7 2 गेले 5 म्हणजे 5 तास 75 मिनिटे. 75 मिनिटे होतात का? आता शेवटला या मिनिटाचे तास काढा. याचे 60 मिनिटं वजा केले की 1 तास तयार होईल. तो तासात मिळवला 6 तास झाले. इथे राहिले 15 मिनिट. उत्तर किती येणार आहे? 6 तास 15 मिनिट. अगोदर तिथे लगेच तासात करायची गडबड करायची नाही. मी काही गोष्टीचं तारतम्य बाळगायचं ते. चला पुढे प्रश्न क्रमांक 63.
18 किलोग्राम साखरेपैकी 300 ग्रॅम याप्रमाणे वाटणी केली तर साखर किती जणांना पुरेल? 18 किलोग्रॅम की ग्रॅम मध्ये करायचे, ग्रॅम, डेका, हेक्टो, किलो. 18 किलो शेवटचा 8 किलो मध्ये आला आहे. ग्रॅम केले तर 18,000 झाले आणि एकाला वाटायची किती? 18,000 भागिले 300. 2 शून्याला 2 शून्य गेले, 3 एके 3, 3 सग 18 वाजता शून्य. किती जणांना पुरणार आहे? 60 जणांना पुरणार आहे. 63 झालं. 64 प्रश्न, खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? 31/8/1995, 29/2/2007, 30/4/99, 30/3/2006. 5 8वा महिना, 4था महिना, 3रा महिना बघितला पाहिजे. 8वा महिना कोणता येतो? ऑगस्ट. किती दिवस असतात? ऑगस्टचे 31 दिवस असतात. 30 ते 31 तारीख बरोबर आहे. आता फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 28चा किंवा 29चा. कधी 28 असतो, कधी 29 असतो. 29 एक वर्ष आहे का? नाही. म्हणजे हा किती असणार आहे? 28चा. त्यामुळे ही तारीख असणार नाही. ही तारीख 4था महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल किती असतो? 30चा. ही 30 तारीख आहे. इथे 30 आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मला 31 असतो. 30 तारीख असणार. चला पुढे. 2 रिम अधिक 3 दस्ते अधिक 5 डझन बरोबर किती कागद? 2 रिम, 3 दस्ते आणि 5 डझन. आता 1 रिम म्हणजे किती असते रे? 480. 2 रिम म्हणजे किती होती? 480, 480, 960. 1 दस्ता म्हणजे किती असतात? 2 डझन. 2 डझन म्हणजे 24. 3 दस्ते म्हणल्यानंतर 24 3 72. 1 डझन म्हणजे 12. मग 5 डझन म्हणजे 12 म्हणजे 60. एकूण कागद किती होतील? 6 12 7 19 9 10. 1092 कागद होतील. पर्याय क्रमांक 3. 66वा प्रश्न, वैष्णवीकडे 5, 10, 20 रुपयाच्या समान नोट आहेत. तिच्याकडे एकूण 315 असल्या तिच्याकडे एकूण नोटांची संख्या आहे. 315 एकूण रक्कम भागिले नोटांची दर्शनी किमतीची बेरीज. 5 अधिक 10 अधिक 20. 20 आणि 10 30 आणि 5 35. म्हणजे 315 भागिले 35. 35 9 315. म्हणजे तिच्याकडे 5 रुपयाच्या 9, 10 रुपयाच्या 9, 20 रुपयाच्या 9. आपल्याला विचारलं एकूण नोटा. एकूण नोटा किती येतील? 27. जर रक्कम विचारली तर गुणिले नोटा आहे. 600 आहेत. त्यानंतर 292.56 आणि 136.44 वजा करायचे. म्हणजे 292.56 वजा करायचे, पुन्हा 136.44 वजा करायचे. हे दोन्ही देण आहे. म्हणजे देण्याच्या अगोदर बेरीज करू म्हणजे किती देणं झालं तेवढे वजा करूया. 9 3 1200, 2 अडचणी 2 3 429 रुपये देत. 600 मधनं 429 देऊन टाका. 600 वजा 429 बाकी राहिली. शून्यात जात नाही. 10 9 गेले, 1 राहिला. हात गेला. शून्यात 3 जात नाही. मला जाता येतला. 10 3 गेले, 7 राहिले. 7 5 गेले 1. 171 रुपये शिल्लक राहिलेले आहे. 600 मधनं पर्याय क्रमांक 1 दिलेला असेल. 68 वा पहा प्रश्न, 14.6 / 100 याचं दशांश अपूर्णांकात किलो. 14 गुणिले 100 केले तर 14 2 0 आणि अधिक 6 केले तर 1406/100 म्हणले की दशांश चिन्ह 2 0 दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर अंश आहे तसा मांडून टाका. 2 0 म्हणून दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर. हुशार मुलगा हे करत बसणार नाही. तो काय करेल? 14 पूर्णांक 14 मांडे, 14 दशांश चिन्ह मांडले. पुढं काय? 6/100. 6 म्हणजे आणि 6 दशांश चिन्ह 100 छेद दशांश चिन्ह 2 संख्येच्या. 6च्या अगोदर एकच झालं. इकडे सारखायचं नाही. 14 पूर्ण आहे.
14 पूर्ण लिहायची, 14 दशांश चिन्ह आणि मग दोन संख्येच्या मध्ये शून्य टाकायचा, 0.6. पुढे 69वा प्रश्न, प्रत्येकी 50 रुपये प्रमाणे 35 विद्यार्थ्यांकडून काही रक्कम जमा केली, त्यातून 25 पुस्तके खरेदी केली, तर एका पुस्तकाची किंमत किती? ते काल का परवा हा प्रश्न आला होता की 50 रुपयात, प्रश्न क्रमांक 69, 50 रुपयाप्रमाणे 35 मुलांकडनं फी गोळा केली. एका मुलाकडे 35, असे 35 मुलांकडनं 50 रुपये, एकूण गोळा केले 50 गुणिले 35. आणि एवढ्या सगळ्या पैशामध्ये आपल्याला फक्त 25 पुस्तकं आली, 22 25, 25 25 25 दुने 50, 35 दुने 70, एका पुस्तकाची किंमत 70 रुपये. 70वा प्रश्न, एका सायकलीची किंमत 5,600 असून मोपेडची किंमत सायकलपेक्षा 24,600 ने जास्त आहे, तर एक सायकल आणि एक मोपेडची मिळून किंमत किती? सायकलची किंमत 5,600, मोपेडची किंमत 24,400 ने जास्त आहे, 24,400 ने जास्त मोटरसायकलची मोपेडची. म्हणजे मोपेडची किंमत किती येणार आहे? 0 6 4 10 0 5 4 9 10 0, 30,000 रुपयाची किंमत ही मोपेडची येणार आहे. मग मोपेड पण घेतली, पण मोपेडची किंमत 30,000 अधिक सायकलची किंमत 5,600, अशी एकूण किंमत होणार आहे 35,600. चला पुढील 71वा प्रश्न, आलेखावरती आहे चित्र आले, मुले आणि आवडणारे विषय. एक चित्र बरोबर 9 मुलं दिलेली आहेत, एक चित्र बरोबर 9. आता मराठी 4 चित्र आहेत, म्हणजे किती होईल? 4 चित्र म्हणजे 4 नवीन 36 होतील. हिंदी 3च आहे, हिंदी 3 गुणिले 9 केलं तर 27. इंग्रजी 3च आहे, इंग्रजी 3 गुणिले 9 27. आणि गणित 5 आहे, गणिताची 5 चित्र आहेत, 5 गुणिले 9 45. आता प्रश्न याच्यामध्ये करावं गरज असेल तेव्हा करा, अगोदर चित्रावर सोडवा, नंतर त्याचं रूपांतर करा. इंग्रजीपेक्षा गणित आवडणाऱ्यांची संख्या किती जास्त? इंग्रजीपेक्षा गणित आवडणार, इंग्रजी आवडणारी 3 आहे, गणित आवडणारी 2 आहे. हे किती जास्त आहे? 2. 2 चित्र, आणि एक चित्र म्हणजे 9, 2 चित्र म्हणजे 18. 27 वाजता हे करत बसल्यापेक्षा चित्रावर करा, त्याचं नाव 2 आलं, 2 गुणिले 9. चित्र आली की एकूण किती मुलांची माहिती दिली? 4 आणि 7 आणि 10 5 15 मुलांची, 15 गुणिले 9 15 150. 24.9 शतांश. पहा 73वा प्रश्न, 24.9 शतांश हे कसे लिहा? हे दशांश पुन्हा 24 पूर्णांक आहे, म्हणजे 24 पूर्ण आहे, आणि 9 शतांश. आता हे 9 असे लिहिले तर काय झाले? 24.9 दशांश झाले. शतांश म्हणल्यानंतर हे लिहिताना कसं लिहायचं असतं? 24.9 शतांश, 9/100. म्हणजे या पद्धतीनं दशांश चिन्हामध्ये या पद्धतीने लिहा, पूर्णांक पूर्णांकात या पद्धतीने लिहा. 74वा प्रश्न पहा, वर्तुळ दिलेलं आहे, या वर्तुळामध्ये काही त्याच्यामध्ये त्रिज्या दिलेली पहा, ए बी सी बी आणि ई. प्रश्न काय? सोबतच्या वर्तुळाची त्रिज्येची व व्यासांची संख्या अनुक्रमे. त्रिज्या किती त्याच्यामध्ये? 5 आहे. तो प्रश्न धरला, ओ ए ओ बी ओ सी ओ डी ओ ई या 5 त्रिज्या आहेत, आणि व्यास किती आहे? 1 आणि 2. म्हणजे त्रिज्येपेक्षा व्यासापेक्षा त्रिज्या कितीने जास्त आहेत? 3 ने जास्त आहेत. म्हणजे हे पण विचार सांगता आलं पाहिजे. आपल्या इथं विचारलं त्रिज्या आणि व्यासाची संख्या. त्रिज्या 5, व्यास 2, म्हणजे 5 2. पर्याय क्रमांक 4. आणि 75वा प्रश्न, सम्राट रोज सकाळी 120 मीटर लांबी व 50 मीटर उंची असलेल्या आयताकृती बागेला 5 प्रदर्शना घालतो, तर तो एकूण किती अंतर चालतो? आकृती काढायची. 120 गुणिले 120 आणि 90. लांबी 120 आहे, 90 आहे. एका फेरीत तो किती चालतो?
लांबी अधिक रुंदीची दुप्पट 120 अधिक 90 याची दुप्पट 120 अधिक 90 210 याची दुप्पट 420 एका फेरीमध्ये तो 400 मीटर चालतो. 5 फेऱ्या मारतो म्हटल्यानंतर गुणिले 5 करा. 500 5 गुणिले 10 शून्याचे 1 2100 मीटर. मी याचे किलोमीटर करावे लागतील. मीटर, डेका, हेक्टो आणि किलो. किलो मध्ये सांगायचं किलोच्या नंतर दशांश चिन्ह मग उत्तर काय येणार आहे 2.1 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 येणार. तर मराठीचं स्क्रीनला लावा रे. मराठी स्क्रीनला घ्या. मी म्हटलं मराठी पूर्ण झालेलं आहे सरांकडे. मराठी पूर्ण झालेलं नव्हतं. मराठी पूर्ण नसताना मी पाहिलं तेव्हा मी म्हटलं चालले की मराठी पूर्ण झालेलं आहे. आपण मराठी समजून घेणं गरजेचं आहे. वेळ थोडा राहिलेला आहे. 8 वाजले 10 मिनिटांमध्ये मराठी पूर्ण करू. आवाज नकोय. आपल्या वेगवेगळ्या आपत्तीचा सामना करावा लागतो. पूर, आग, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्ती बरोबर. या नैसर्गिक आहे ते कोणी माणूस करत नाही, निसर्ग करतो. आणि दंगली, धरण फुटणे, बॉम्बस्फोट, साथीचे आजार यासारख्या आपत्तींना या नैसर्गिक नाही, या माणसाने घडवले. हे दंगल माणूस घडवतो. धरण फुटणं माणसामुळे घडतं. कुठं खेकड्याने धरण फोडलं. बॉम्बस्फोट माणूस घडवतो. साथीचे आजार माणसाने आणला, हे कोरोना वगैरे. अशा प्रकारच्या आपत्तीमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणात विस्थापन तसेच जीवित वित्तहानी होते. आपत्तीचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. तर तंत्रज्ञानाची प्रगतीमुळे अनेक आपत्तीची आता पूर्वसूचना मिळू शकते. अगदी सुनामी येणार हे आपल्याला अगोदर 4-5 तास कळतं. वरील उतारामध्ये एकूण किती आपत्तीचा उल्लेख आलेला आहे. आपत्ती सगळे आहेत 1 2 3 4 5 6 7 या नैसर्गिक 7 झाल्या आणि या ज्या आहेत त्या कृत्रिम आहेत. 1 2 3 4 या 4 एकूण किती झाल्या 11 झाल्या. पर्याय क्रमांक 3. आपत्तीमुळे कोणते नुकसान होते. या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी. विस्थापन होतं म्हणजे एकूण एका ठिकाणी आपल्याला कोरोनाच्या काळात घरात राहावं लागत होतं, बाहेर देखील जाता येत. म्हणजे याच्यामुळे जीवितहानी होते, वित्तहानी होते, रोगराई जीवित व वित्तहानी होते. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आणि कोणती नैसर्गिक आपत्ती नाही. नाहीला गोल करा. फूट नैसर्गिक आहे. बॉम्बस्फोट नैसर्गिक आहे का नाही. ढगफुटी नैसर्गिक आहे. भूकंप नैसर्गिक आहे. त्यामुळे उत्तर येईल बॉम्बस्फोट. मैना राणी चतुर शहाणी सांगे गोड कहाणी. कहाणी तर त्या पशु पक्ष्यांना अवगत असते वाणी. सिंह वनाचा असतो राजा भीती त्याची चित्ती. वाघ वागतो भिवून त्याला गुडघे टेकी हत्ती. मणी चतुर्पद कोल्हा कोणी सिंहाबाजी पाणी. कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करपोचा. घरी बोलवून पान उतारा करी पाहुण्यांचा. कडीवरी त्या कडी करून या होता कोल्हा हानी. शाल म्हणून या खाल पांघरे गाढव वाघाची. त्यास पाहता झोप उडाली जंगल वाघाची. एक कोंबडा उघडकीस पण ढोंगच त्याचे. इथं मैना राणी चतुराची गोष्ट सांगते आहे. सिंहाचा राजा असतो त्याला सगळे घाबरतात. कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. कोल्हा घरी बोलवतो आणि त्याला करकोचा त्या भरणीमध्ये त्याला देतो. काय म्हणतात ते वेस मध्ये म्हणजे काय फुलदाणीमध्ये. करकोच त्याला डिश मध्ये देतो. अशी एकमेकाला ते हे करतात गोष्ट माहिती आहे. गाढव जे काय वाघाचं कातड पाहून घालवतो आणि ते कोंबडा उघडकी चालतो. अशी एक गोष्ट. तुम्ही कातडे या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे. हाल. वनाच्या राजाला पाणी पाजणारा कोण कोल्हा. कोंबडा कोणाचे ढोक उघडकी सांगतो गाढवाची. खाली वाक्यात आधुनिक शब्दाची जात होता. मीठ घातल्याने पदार्थाची चव वाढते. चव विशेषण कसे नाम आहे. पण इथं कसं वापरलेले त्या पदार्थाची चव.
पदार्थ हे नाव आहे, त्याच्याबद्दलची विशेष माहिती काय दिली? चव. आता इथं आंबट, गोड, कडू, चव म्हटलं तर मग तिथं नाव येणार. पण इथं वापरले कोणत्या अर्थाने ते बघणं गरजेचं. तर या ठिकाणी पदार्थ हे नाव आहे, मीठ हे नाव आहे, आणि या पदार्थाची चव म्हणजे या ठिकाणी ते विशेषण म्हणून वापरले, त्यामुळे उत्तर येणार आहे विशेषण. खालील शब्दात लिंगासंबंधी गटात न बसणारा शब्द ओळखा. सांगितले लिंग पहा. लाट, एक लाट, ती लाट नाही, ती एक लाट. चंद्र, डोंगर, सूर्य, पुल्लिंगी लाट स्त्रीलिंगी आहे. जीभ या शब्दाचे अनेक वचन. जिभा, एक जीभ, पाच जिभा. खाली वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. मी काल अभ्यास, काल म्हणल्यानंतर केला, भूतकाळी. खाली दिलेल्या वाक्याचे उद्देश भाग ओळखा. दूर थंड प्रदेशातील पर्वताच्या पायथ्याशी एका वेळेत 7 पर्याय राहायच्या, क्रियापद राहायच्या. त्यातला मूळ धातू राहणार. या क्रियापदाच्या मूळ धातूला नाळा, नारी, नारे प्रश्न विचारायचा. राहणाऱ्या पर्याय, पर्याबद्दल काय विशेष माहिती सांगितली? 7 पर्याय. उद्देश काय येणार आहे? 7 पर्याय. विधेय दूर थंड प्रदेशातील पर्वताच्या पायथ्याशी एका गुहेत राहायच्या, हे विधेय आहे. आपल्याला यात विचारले उद्देश, 7 पर्याय. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा. टिंबटिंब पावसाचे इंद्रधनुष्य पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गाडीतून उतरलो. आता हे कधी रेग्युलर पावसाळ्यात कधी इंद्रधनुष्य पडत, अवकाळी पाऊस असतो, ऊन असतं, अचानक पाऊस येतो, पुन्हा लगेच जातो, उन्हामध्ये पुन्हा ऊन पडतं. म्हणजे पाण्याचे कण हवेत तरंगत असतात, त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडल्यामुळे इंद्रधनुष्य तयार होतं. त्यामुळे अवकाळी पावसातील इंद्रधनुष्य पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गाडीतून उतरलो. पहाट व सततदार यामुळे सप्तरंगी इंद्रधनुष्य अधिकच मनमोहक दिसत होतं. जणू त्याच्या वक्र कमानीने टिंबटिंब क्षितिज व्यापले होते. आता पहा, कोण शांतपणे करता येत नाही का? हे बस गाडी. दम येत नाही एवढा. त्याच्या वक्र कमानीने टिंबटिंब क्षितिज व्यापले होते. आता पूर्वेकडे पहाट आहे, पूर्वेकडे होतं म्हणजे इंद्रधनुष्य पश्चिमेला दिसतात. म्हणजे सूर्य ज्या दिशेला असतो त्या दिशेला इंद्रधनुष्य नसतं, त्याच्या विरुद्ध दिशेला असतं. त्यामुळे पश्चिम क्षितिजावरती व्यापलेलं होतं. खालील पर्यायातील संदेशाचे सर्वात आधुनिक साधन कोणते? आताचं आधुनिक साधन मोबाईल हे आधुनिक आहे. शेंडी तुटोवा, पारंबी तुटो या म्हणीची रिकाम्या जागी पारंबी तुटो या शब्दात कोणत्या झाडाशी संबंधित आहे? पारंबी कोणत्या झाडाला असते? वडाला, म्हणून उत्तर येणे वड. पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ पर्याय शोधा. गुजराण करणे म्हणजे पोट भरणे. रिकाम्या जागी जोड शब्द कोणता आहे? महात्मा गांधीकडे अनेक माणसे सल्ला मसलत करण्यासाठी येत असत. अत्यंत गरीब स्त्री यासाठी अलंकारिक शब्द सौदामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द वीज. दर दिवशी प्रसिद्ध होणारे दैनिक. पागा कोणासाठी व कोठे असतो? पागा हा घोड्यासाठी असतो आणि कुठे असतो? किल्ल्यावरच्या घोड्याच्या राण्याला तिथं पागा म्हणतात. आपल्या इथं राहणाऱ्या घोड्याचा जागा त्याला तबेला. खाली वाक्यात रिकाम्या जागी पर्याय सर्वोत्कृष्ट पर्याय शोधा. पक्ष्यांची किलबिल ऐकू येतात, बाबांना जाग आणि किलबिल. पहाटेच्या वेळी येणारा असतो त्याला किलबिल. दिववरती बरं असेल तर त्याला कलकलाट म्हणू शकतो. खाली मी कोणत्या भारतीय खेळाडूला भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे? खालील शब्दाचा वर्णानुक्रम लावा. विसंगत, विशाल, विसंवाद, विष. आता सगळे पहिले वी 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 लावता येईल का? नाही. दुसरं स श स श. आता स वर्ण, स वर अनुस्वार त्याच्यावर नाही लावता येणार नाही. नुसता स असता अनुस्वार असता तर पहिला स लावला असता. दोन्ही स वरती अनुस्वार आहे. पहिल्यांदा काय येतं बाबा? श.
श येणार पहिल्यांदा, मी पहिल्या नंबरला विषारी श स हळशज्ञ श श र ल व श श स हळशज्ञ हा विशाल पहिल्यांदा येईल, विष 2 नंबरला येईल. आता विसंगत याच्या मधला पाहिजे, दोन्हीकडे विष सारखाच आहे. मग इथं ग आला तर व आला, मग पहिल्यांदा काय येतो ग, म्हणजे हा 3 नंबरला येईल, हा 4 नंबर म्हणजे ब ड अ क, ब ड अ क पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक ब ड अ क पर्याय क्रमांक 4. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्या त्याला पुढील भागात.